नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे. आणि आजचा व्हिडिओ कोणालासाठी आहे माहिती आहे का? जे बेरोजगार आहेत, सुशिक्षित बेरोजगार अशा माणसासाठी आजचा व्हिडिओ होणार आहे. मी आज ऑफिसला गेलो होतो. ऑफिसला गेल्यानंतर मला आहे ना, आज एक ट्रेनिंग होती, मोठी ट्रेनिंग होती. ट्रेनर चेन्नईवरून होते आणि ज्यावेळेस म्हणजे 2 दिवसाची ट्रेनिंग होती. आता ही ट्रेनिंग मी पूर्ण केली, पण मला एक बिझनेसची आयडिया भेटली याच्यामधून. तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, बँकिंग सेक्टरमध्ये आपल्या देशामध्ये किती लोक काम करतात? एकट्या आमच्या बँकेमध्ये कमीत कमी 2.5 ते 3 लाख लोक काम करत असतील, त्याच्यापेक्षा जास्त काम करत असतील. ही एक बँक झाली. त्याच्यानंतर SBI, त्याच्यानंतर भारतात अशा कित्येक बँक आहेत जिथे खूप सगळे लोक काम करतात. हे लोक काम करणारे लोक आहेत ना, यांच्याकडे टाईम नसतो. यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतं. यांच्याकडे नवीन नवीन सर्टिफिकेट घ्यायला खूप आवडतं, नवीन ज्ञान घ्यायला खूप आवडतं यांना, परंतु यांच्याकडे टाईमच नसतो या लोकांकडे. मग अशा लोकांना ट्रेन करण्याचं काम जर तुम्ही केलं ना, तर तुम्हाला याच्यामध्ये N नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात. याच्यामध्ये अत्यंत जास्त पैसासुद्धा तुम्हाला ट्रेनिंगच्या सेक्टरमध्ये मिळू शकतो. शिवाय तुम्ही ॲज अ ट्रेनर म्हणून तुमचं स्वतःचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करू शकता, स्वतःचं इंटेलेक्च्युअल स्किल इम्प्रूव्ह करू शकता. तर अशी सगळी गोष्ट आहे, ती तुम्हाला आजच्या मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्याच्यामधून खूप चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. ॲज अ बँकर मी सुद्धा विचार केला की हे आयडिया आपण दुसऱ्याला सांगूच तर आपण स्वतः का बरं नाही इम्प्लिमेंट करता यावी. परंतु एकच प्रॉब्लेम आहे टायमिंगचा, कारण आपल्याकडे टायमिंग नसतो, बँकर्स लोकांकडे टायमिंग नसतो. अशा बँकर्स लोकांसाठी तुम्ही कोर्स तयार करू शकता. कसले कोर्स तयार करू शकता? तुम्ही विचारता बँकर्स लोकांना काय काय शिकायला आवडतं? तर बँकिंगमध्ये जे लोक काम करतात त्या लोकांना काय शिकायला आवडतं माहिती आहे का? त्यांना शिकायला आवडतं जे NISMचे कोर्स आहेत, जे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सिक्युरिटीज आहे, त्याच्यानंतर इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी आहे, त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स आहे. हे अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस चालवतात. ह्या कोर्सेसमध्ये वेगवेगळ्या विषयावरती माहिती असते. आता मी आहे ना, समजा फॉर एक्झाम्पल मी उदाहरणार्थ सांगतोय, समजा मी एका कोर्सवरती कंप्लीट केलं, शिक्षण घेतलं. म्हणजे एक कोर्सचं एक पुस्तक मागून घ्यायचं, 500-600 रुपयाला त्याचं पुस्तक असतं, ॲव्हरेज सांगतो. ते पुस्तक आपण पूर्ण वाचायचं, पूर्ण समजून घ्यायचं एकच याच्यावरती, एकच सब्जेक्ट. आणि तो तुम्ही एक सब्जेक्ट जरी ॲज अ कोर्स म्हणून चालवलं ना, मी तुम्हाला म्हणतो महिन्याला तुम्हाला 50 स्टुडंट कुठंच नाही गेले. आता परवा मी ज्यावेळेस बँकिंगमध्ये होतो त्यावेळेस मी स्वतः दरवर्षी काही ना काही, म्हणजे प्रत्येक बँकर्स मित्राचं असं टार्गेट असतं की आपलं स्किल जे आहे ते आपण अपग्रेड केलं पाहिजे. प्रत्येक जो एम्प्लॉई आहे, प्रत्येक स्टाफ आहे, तो स्वतःला बदलण्यासाठी काम करत राहतो, स्वतःवरती इन्व्हेस्ट करत राहतो. नवीन येणारं ज्ञान आपल्यामध्ये घ्यायचं आहे, कशा पद्धतीने घेता येईल याच्यावरती तो काम करत राहतो. आता नवीन ज्ञान जर आपल्याला शिकायचं, नवीन स्किल जर शिकायचं किंवा आपल्याला स्वतःला अपग्रेड करायचं आहे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये, तर याचे वेगवेगळे मार्ग आहेत. एक तर तुम्ही कुठे जा, कोचिंग घ्या, कोचिंग करा. त्याच्यानंतर कोचिंग झाल्यानंतर तो विषय व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आणि त्याची परीक्षा द्यायची आणि त्याचं परीक्षा झाल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट येतं त्या इन्स्टिट्यूशनकडून. ते आलेलं सर्टिफिकेट आपण आपल्या कंपनीला द्यायचं. कंपनीला दिल्यानंतर आपली जी कंपनी आहे, म्हणजे जी बँकिंग कंपनी ज्याची त्याची बँक आहे, ती त्या प्रत्येक सर्टिफिकेटला इन्सेंटिव्ह देते. त्या प्रत्येक स्टाफला असं सर्टिफिकेशन केल्यानंतर पैसे मिळतात. तुम्हाला माहिती आहे का, JIB नावाचं एक सर्टिफिकेशन आहे, हे NISM चालवतं. हे सर्टिफिकेशन जर केलं ना, माणसाचा एक पगार वाढतो, ते सरकारी लोकांचा एक पगार वाढतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचं एक सर्टिफिकेट जे आहे त्याला CAIIB म्हणतात. हे सर्टिफिकेशन जर केलं तर त्या माणसाचा 2 पगाराचं एवढं इन्क्रीमेंट त्याच्या सॅलरीमध्ये होतं. किती मोठं म्हणजे याचा आर्थिक गणित आहे बघा ना तुम्ही. तर असे नवीन सर्टिफिकेशन करण्यासाठी बँकर्स लोक नेहमी उत्सुक असतात. तुम्हाला टॅप करावं लागेल अशा लोकांना. कसं करायचं, काय करायचं, जर तुम्हाला आयडिया जर समजली ना, तर याच्यावरती आपण सविस्तरपणे चर्चा पुढल्या व्हिडिओमध्ये किंवा अपकमिंग व्हिडिओमध्ये करू शकतो. तर मला तुम्हाला कन्सेप्ट सांगायची होती की याचा किती फायदा होतो ह्या लोकांना. आणि मला मी स्पेसिफिक आता माझ्या सब्जेक्टवरती येतो. मला काय करायचं, मी आता बँकिंगच्या एका स्पेसिफिक डिपार्टमेंटमध्ये काम करतो. मला आता दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे, समजा कलेक्शनमध्ये जायचं आहे. स्वतःला मला इच्छा आहे आपल्याला कलेक्शनमध्ये आता काम करायची.
परंतु कलेक्शनमध्ये तुम्ही असं उठले आज रात्री आणि उद्या साहेबाला सांगितलं सर मैं कल से कलेक्शन में काम करूँगा, तो ऐसा नहीं होता. कलेक्शन में जाने के लिए, कलेक्शनमध्ये जाण्यासाठी तुमच्याकडे कलेक्शनचं स्किल असणं महत्त्वाचं असतं. म्हणजे तुमच्याकडे स्किल असतं पण तू खरंच ते स्किल त्या लेवलचं आहे का याचं सर्टिफिकेट कुठेतरी तुम्हाला पाहिजे असतं. मग आता ते सर्टिफिकेट कसं घेणार? आता मी माहिती आहे का, ते सर्टिफिकेटसाठी मी चौकशी केली बा हे नेमकं सर्टिफिकेशन कसं करायचं. ज्यावेळेस मी चौकशी केली त्यावेळेस मला कळालं की NISM नावाची एक वेबसाईट आहे, IIBF, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स. हे लोक ते सर्टिफिकेट देतात, परंतु ते सर्टिफिकेट घेण्याच्या आधी तुम्हाला कमीत कमी जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला 100 तासाची आणि तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर 50 तासाची ट्रेनिंग कंप्लीट करावी लागते. आता हे ट्रेनिंग कोण देतं? हे ट्रेनिंग आहे ना, हे ट्रेनिंग देणारे वेगवेगळे 30 इन्स्टिट्यूट सध्या आपल्याकडे आहेत. हे तुम्ही ऑफलाईन देऊ शकता, ऑनलाईन देऊ शकता. आता मी तुम्हाला बिझनेसच्या पॉईंटवरती आलो आहे. जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल आणि जर तुम्ही एका स्पेसिफिक सब्जेक्टचा जर अभ्यास केला, जसं फॉर एक्झाम्पल मला DRAचा अभ्यास करायचा आहे, राईट, तर DRAचा तुम्ही जर अभ्यास केला आणि तुम्ही जर ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याचं काम केलं ना, याच्यातून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. हीच आजची बिझनेस आयडिया. म्हणजे स्वतः स्किल डेव्हलप करा आणि ते स्किलचं कमर्शियलायझेशन करण्याचा प्रयत्न करा. आता मी जे हे करणार आहे सर्टिफिकेशन, मी ट्रेनिंगसाठी किती रुपये दिले माहिती का मित्रांनो? 5,000 रुपये दिलेत मी, 5,000 रुपये. तर असा सगळा विषय आहे. जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल तर अशा एखाद्या सब्जेक्टवरती काम करा आणि तो सब्जेक्ट दुसऱ्यांना शिकवा. खूप मस्त आहे. आणि तुम्हाला आहे ना, आता मी एक सेक्टरसुद्धा ओपन करून दिलं आहे, म्हणजे तुम्ही बँकिंग रिलेटेड करू शकता. कारण मला अनुभव आला ज्या गोष्टीचा, तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे आज आपण या व्हिडिओमध्ये थांबू. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टरसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.